आदिशक्ती नवदुर्गांपैकी शेवटचे आणि 9वे रूप आहे सिद्धिदात्री। तिच्या नावाचा अर्थ सिद्धी देणारी असून ती सर्व प्रकारच्या सिद्धी आणि अलौकिक शक्तीची अधिष्ठात्री मानली जाते। सिद्धी याचा अर्थ अलौकिक शक्ती आणि ध्यान करण्याची क्षमता, आणि दात्री म्हणजेच देणारी किंवा दाता। देवी सिद्धिदात्री कमळावर आरूढ असते आणि सर्व प्रकारच्या सिद्धींची अधिष्ठात्री आहे। सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रूप मानले जाते। सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या, अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता आहे। असे समजले जाते की शिवाच्या शरीराची एक बाजू सिद्धिदात्रीची आहे आणि म्हणूनच त्यांना अर्धनारीश्वर असे म्हणण्यात येते। आता याच बरोबर इथे आपली आदिशक्ती नवदुर्गा रूपे संपूर्ण झालेली आहेत। याच बरोबर पुढची सिरीज तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा। तर भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय।